नमस्कार. आज आपण एका अशा क्रांतीची गोष्ट पाहणार आहोत जिने एका बाजूला देशाला भुकमरीच्या खाईतून बाहेर काढलं तर दुसऱ्या बाजूला काही नवीनच आव्हानं उभी केली. हो, आपण बोलतोय हरित क्रांतीबद्दल आणि तिच्या गुंतागुंतीच्या प्रवासाबद्दल. बरं विचार करा, एखाद्या देशासमोर सगळ्यात मोठं, सगळ्यात मूलभूत आवाहन काय असू शकतं? ते म्हणजे आपल्या कोट्यावधी लोकांचं पोट भरणं. आणि 1950-60च्या दशकात स्वतंत्र भारत नेमक्या याच महाप्रचंड प्रश्नाशी झुंजत होता. यावर उत्तर शोधणं ही काळाची गरज होती. तर चला आपण थेट त्या काळातच जाऊया. एक असा काळ जेव्हा सगळीकडे संकटाचे ढग होते आणि भारताचं भविष्य खरंच अंधारात वाटत होतं. त्यावेळी स्वतंत्र भारतासमोरनं एक भयानक वास्तव उभं होतं. एका बाजूला लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती आणि दुसऱ्या बाजूला अन्नधान्याचं उत्पादन मात्र ठिठं पडत होतं. यालाच माल्थुसियन संकट असं म्हणतात. म्हणजे काय तर खाणारी तोंडं वाढतायत पण अन्न तेवढं नाहीये. ही एक जीवघेणी शर्यत होती आणि दुष्काळाची टांगती तलवार डोक्यावर होतीच. आणि गंमत म्हणजे ही समस्या फक्त भुकेची नव्हती. हा थेट देशाच्या सार्वभौमत्वाचा, आपल्या स्वातंत्र्याचा प्रश्न होता. कसं? तर भारत त्यावेळी अन्नधान्यासाठी अमेरिकेच्या PL-480 नावाच्या एका कार्यक्रमावर अवलंबून होता आणि अमेरिका या मदतीचा वापर एक शस्त्र म्हणून करत होती, भारताच्या परराष्ट्र धोरणावर दबाव टाकण्यासाठी. विचार करा, आपल्या देशाचं स्वातंत्र्यपणाला लागलं होतं. आता अशा परिस्थितीत काय हवं होतं? एका चमत्काराची गरज होती, नाही का? आणि तो चमत्कार घडला हरित क्रांतीच्या रूपाने. एका अशा क्रांतीने ज्याने भारतीय शेतीचा चेहरामोहराच कायमचा बदलून टाकला. तर ही हरित क्रांती म्हणजे नेमकं काय होतं? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर शेतीमध्ये तंत्रज्ञान आणि सरकारी धोरणांचा वापर करून घडवून आणलेला एक मोठा बदल. ही नवी टेक्नॉलॉजी आपण कुठून आणली? तर औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या राष्ट्रांकडून. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, त्या काळात जगात लाल क्रांतीचे वारे वाहत होते. म्हणजे काय तर हिंसक, रक्तरंजित, सशस्त्र उठाव. आणि याच्या अगदी विरुद्ध होती आपली हरित क्रांती, शांत, रक्तहीन. ही विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची क्रांती होती. त्यामुळे नुकत्याच स्वतंत्र झालेल्या आणि स्थैर्याच्या शोधात असलेल्या भारतासाठी हा मार्ग खूपच आकर्षक होता, हे नक्की. अच्छा, मग हा चमत्कार घडला कसा? या यशाची एक रेसिपी होती, एक फॉर्म्युला होता. या 4 मुख्य गोष्टी होत्या. पहिली, जास्त उत्पन्न देणारी सुधारित बियाणं, ज्यांना HYV सीड्स म्हणतात. दुसरी, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर. तिसरी, पिकांसाठी पाण्याची खात्रीशीर सोय म्हणजे सिंचन. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकारचा भक्कम पाठिंबा म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज, अनुदान आणि पिकाला हमी भाव देणं. आणि याचा परिणाम थक्क करणारा होता. खरंच अविश्वसनीय. विचार करा, जो देश कालपर्यंत अन्नासाठी दुसऱ्या देशांपुढे हात पसरत होता, तो आता अन्नधान्याची निर्यात करू लागला होता. देशात धान्याचे भले मोठे साठे तयार झाले. यामुळे फक्त लोकांची भूकच भागली नाही, तर देशाला एक नवीन आत्मविश्वास मिळाला. परराष्ट्र धोरणात कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचं बळ मिळालं. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. या नेत्रदीपक यशामागे एक मोठी आणि सुरुवातीला दुर्लक्षित राहिलेली किंमत होती, जी आपल्याला मोजावी लागली. चला आता या कथेच्या दुसऱ्या, थोड्या गडद बाजूकडे वळूया. पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न इथे उभा राहतो की या प्रवासात मागे कोण राहिलं? या तथाकथित चमत्काराचे फायदे खरंच सगळ्यांपर्यंत पोहोचले होते का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फ्रान्सिन फ्रँकेल यांच्या एका वाक्यात मिळतं. त्या काय म्हणतात? हरित क्रांती सर्वांसाठी समान नव्हती. तिचा फायदा प्रामुख्याने मोठ्या शेतकऱ्यांना झाला. म्हणजे सरळ सांगायचं तर या क्रांतीचे फायदे समान वाटले गेले नाहीत. मलाई मोठ्या शेतकऱ्यांनीच खाल्ली. आणि ही दरी कशी होती ते इथे अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, जे मोठे शेतकरी होते त्यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे त्यांना नवी यंत्र, बियाणं, खतं हे सगळं सहज परवडलं. साहजिकच त्यांचं उत्पन्न प्रचंड वाढलं. पण दुसऱ्या बाजूला होते लहान शेतकरी, ज्यांना कर्ज मिळवणं, सिंचनाची सोय करणं हे सगळं खूप अवघड होतं. त्यांना नाईलाजाने सावकारांकडून भरमसाठ व्याजाने कर्ज घ्यावं लागलं. आणि मग काय, ते कर्जाच्या आशात दुष्टचक्रात अडकले की त्यातून बाहेर पडणंच मुश्किल झालं. आणि ही विषमता फक्त व्यक्तींपुरती नव्हती, ती प्रदेशांमध्येही दिसू लागली. ज्या राज्यांमध्ये सिंचनाची उत्तम सोय होती, जसं की पंजाब, हरियाणा, तिथे शेतकऱ्यांचं उत्पन्न 1.5 पटीने वाढलं. पण जे भाग पावसाच्या पाण्यावर अवलंबून होते, म्हणजे कोरडवाहू, उदाहरणार्थ बिहार, ओडिशा, ते मात्र मागे राहिले. आणि याचा परिणाम काय झाला तर उत्पन्नात प्रचंड तफावत निर्माण झाली आणि एका भागातून दुसऱ्या भागात ग्रामीण स्थलांतर सुरू झालं. आता येऊया सगळ्यात गंभीर मुद्द्याकडे,
म्हणजे पर्यावरणाची हानी. वंदना शिवा यांच्यासारख्या अभ्यासकांनी यावर नेमकं बोट ठेवलंय. झालं काय? एकतर फक्त गहू आणि तांदूळ यांसारखीच पिकं घेतली जाऊ लागली. त्यामुळे बाजरीसारखी आपली पारंपरिक पौष्टिक पिकं कुठच्या कुठे हरवून गेली. दुसरं, वीज अनुदानामुळे शेतकऱ्यांनी जमिनीला गरजेपेक्षा जास्त पाणी द्यायला सुरुवात केली. परिणाम, भूजल पातळी धोकादायकरित्या खाली गेली. आणि तिसरं, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा इतका अतिवापर झाला की आपली अख्खी अन्न साखळीच विषारी बनत गेली. या सगळ्याचा दीर्घकालीन परिणाम तर आणखीच भयानक होता. विचार करा, ज्या जमिनीला आपण आई म्हणतो तीच सुपीक जमीन हळूहळू कोरडी, नापीक आणि क्षारपड बनू लागली. म्हणजे हरित क्रांती ज्या प्रदेशांमध्ये सर्वात यशस्वी झाली त्याच पंजाब हरियाणाच्या पट्ट्यात वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. किती मोठी विडंबना आहे ही. आणि हे सगळं होत असताना एक मानवी किंमतही चुकवावी लागत होती. फक्त एक आकडा सांगतो, तो ऐकूनच धक्का बसेल. 1978 सालापर्यंत तब्बल 5,000 शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. कशामुळे? तर यंत्रांमुळे होणारे अपघात आणि रासायनिक फवारणीमुळे होणारी विषबाधा. हा आकडा खरंच सुन्न करणारा आहे. तर मग एवढं सगळं ऐकल्यावर हरित क्रांतीकडे कसं बघायचं? हा एक मोठा विजय होता की एक गुंतागुंतीचा वारसा? चला आता आपण याच्या यशापयशाचं एक अंतिम मूल्यांकन करूया. हे बघा, एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे. हरित क्रांतीमुळे देशाला अन्न सुरक्षा मिळाली, आर्थिक वाढ झाली, राजकीय स्थैर्य आलं, हे नाकारताच येणार नाही. ही तिची एक बाजू झाली. पण दुसऱ्या बाजूला तिने समाजात वर्गीय आणि प्रादेशिक दरी वाढवली, पर्यावरणाची मोठी हानी केली आणि काही नवीन सामाजिक समस्यांना जन्म दिला. हाच तो गुंतागुंतीचा वारसा आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी मागे उरतो, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो, की जेव्हा एका मोठ्या संकटावर शोधलेला उपायच दुसऱ्या नव्या संकटांना जन्म देतो, तेव्हा आपण प्रगतीचं, विकासाचं मोजमाप नक्की कोणत्या फुटपट्टीने करायचं?